नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, हिरव्या वनस्पतीचा. समुद्र किनाऱ्यालगत दमट आणि खारट हवेत छान वाढणारी एक वनस्पती म्हणजे कमरक किंवा स्टार फ्रूट. याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो, पण फळांच्या सीझनमध्ये फळांनी अगदी भरून जातो. ही फळं कच्ची असताना हिरवी आणि आंबट चवीची असतात, पण पिकली असता पिवळट आणि आंबट गोड चवीची लागतात. कमरखाचा आकार असा असतो की त्याच्या आडव्या स्लाइसेस केल्या तर त्या सुरेख अशा स्टार प्रमाणे दिसतात, म्हणूनच याला स्टार फ्रूट म्हटलं जातं. कमरक हे नेहमी पिकल्यानंतरच खावं. कच्चं कमरक खाण्यामुळे दात आंबतात, घसा खवखवतो आणि शरीरातील पित्तदोष सुद्धा वाढतो. मात्र अर्धवट किंवा पूर्णपणे पिकलेलं स्टार फ्रूट चवीला तर छान लागतंच, पण पचनाला सुद्धा मदत करतं, तोंडाला रुची देतं. काही जणांना भूक लागलेली असली तरी अन्न खावत नाही. तोंडात घास फिरत राहतो, जीभ कोरडी पडल्यासारखं वाटतं. यावर स्टार फ्रूटच्या पातळ स्लाइसेस कराव्यात. त्यावर सैंधव, काळं मीठ आणि साखर याचं मिश्रण टाकून जेवणाच्या मध्ये मध्ये खाव्यात. अपचनामुळे ॲसिडिटी होत असेल तर त्यावर स्टार फ्रूट औषधाप्रमाणे उपयोगी पडतं. म्हणजे मळमळत असेल, पोटामध्ये दुखत असेल, करपट ढेकर येत असतील तर अशा वेळेला स्टार फ्रूट किसून त्याचा रस काढावा. 2 चमचे रसात 1 चिमूट हळद, 2 चिमूट जिऱ्याची पूड, थोडीशी मिरपूड आणि चवीपुरतं सैंधव मिसळून थोडं थोडं चाटणाप्रमाणे घ्यावं. शौचाला नीट बांधून होत नसेल, आहाराच्या तुलनेत मलप्रवृत्ती अधिक प्रमाणात होत असेल तर याचा अर्थ अन्न अंगी लागत नाहीये. यामुळे हळूहळू थकवा जाणवू लागतो, हात, पाय, अंग दुखू लागतं. अशा अवस्थेत जेवणाच्या मध्यात स्टार फ्रूट खाण्याचा उपयोग होताना दिसतो. यासाठी पिकलेल्या स्टार फ्रूटच्या पातळ चकत्या कराव्यात. पाव चमचा जिऱ्याची पूड, पाव चमचा बडीशोपेचं चूर्ण आणि चवीनुसार सैंधव मिक्स करून ठेवावं. अर्धं जेवण झालं म्हणजे पहिला भात खाऊन झाला की या चकत्या खाव्यात आणि नंतर उरलेलं जेवण पूर्ण करावं. यामुळे आतड्याची शक्ती वाढते आणि अन्नपचनासाठी सुद्धा मदत मिळते. आरोग्यासाठी अशा उपयुक्त असणाऱ्या इतरही अनेक वनस्पतींची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.